नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM आणि GNM सेकंड इयर स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मम्स बघूया, म्हणजे गालगुंड. GNMला ह्याच्यामध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. मेडिकल सर्जिकलमध्ये सेकंडमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर आपण याचे डेफिनेशन 5 मार्काचा प्रश्न आहे. ANM नर्सिंग स्टुडंटवाल्यांनाही विचारला जातो प्रश्न मम्स हा. तर आपण त्याच्याबद्दल 5 मार्काची क्वेश्चन असेल तर काय माहिती लिहायची त्याचा आपण व्हिडिओ आजच्या नोट्सही बघणार आहोत. तर व्याख्या बघूया. तर आपण पहिली व्याख्या बघू. गालगुंड हा तीव्र आणि संसर्गजन्य रोग असून व्हायरसमुळे होतो. हा रोग सर्व जगभर आढळतो व मोठ्या शहरांमध्ये एंडेमिक स्वरूपात आढळतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे एका किंवा दोन्ही पॅराटाइड ग्रंथींची वाढ होते. या सुजतात परंतु त्यात कधी पू होत नाही. दोन्ही पॅराटाइड ग्रंथींना वाढ होते, या सुजतात, त्यात कधी पू होत नाही. गालगुंड हा संसर्गजन्य रोग असून व्हायरसमुळे होणारा रोग आहे. अशी डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर आहे आपण साथरोगशास्त्रीय घटक बघूया. साथरोगशास्त्रीय घटक बघूया, एपिडेमियोलॉजिकल फॅक्टर. तर आपण बघूया जंतू बघूया. तर जंतू बघूया, ह्याचे कुठले जंतू आहेत. तर इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. साथरोगशास्त्रीय घटक असं बघायचं आहे. तर आपण जंतू बघूया. ह्याचे जंतू कोणते आहेत. तर जंतू आहेत पॅरामिक्सो व्हायरस आहे त्याचे जंतू. अधिष्यन काल ह्याचा किती आहे. तर 18 ते 2 दिवस किंवा 2 ते 3 आठवडे. जंतूंचे ठिकाण कोणते आहे. तर ममचे रोजी आणि सबक्लिनिकल केसेस ही जंतूंचे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी जंतू आढळतात. मम्स म्हणजे गालगुंडाचे रोगी. आता याचा रोगप्रसार कसा होतो. रोगप्रसारासाठी घटक कुठले. तर रोग्याच्या तोंडातील लाळ, घशातील स्राव यांचा प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष संपर्क आल्यास रोगप्रसार होतो. तुषारामार्फत 2 आहे आणि 3 आहे रोग्याने वापरलेल्या वस्तूंमार्फत रोगप्रसार होतो. ठीक आहे, रोग्याने वापरलेल्या वस्तूंमार्फत रोगप्रसार होतो. त्याच्यानंतर आहे वय किती आहे. ते 5 ते 15 वयोगटातील मुली. संसर्गजन्य काळ किती आहे. तर आजाराच्या सुरुवातीला काळात तसेच सूज कमी होईपर्यंतचा काळ संसर्गजन्य काळ आहे. त्याच्यानंतर प्रतिबंध आपण ह्याचा कशा प्रकारे करू शकतो. जर मम्स झालं, गालगुंड झालं मुलींना किंवा मुलांना होऊन गेलेलं असेल गालगुंड, तर माहिती असतील जे स्टुडंट कोण ऐकत असतील त्यांना. सगळ्यांनाच होतं असं नाही आहे, काही लोकांना होतं. तर त्याचा प्रतिबंध आपण कसा करायचा. तर आपल्याला ममची जे वॅक्सिन असते ते 9 मंथमध्ये दिली जाते. तर प्रतिबंधक लस टोचून प्रतिबंध करता येतं. एकदा होऊन गेल्यावर दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण होते. क्वचित दुसऱ्यांदा झालेले पायास मिळते. याचा प्रतिबंध कसं. तर लस आहे, वॅक्सिन आहे जी आपण दिली जाते आणि एकदा होऊन गेल्यावर दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण होते. क्वचित दुसऱ्यांदा झालेलं बघायला मिळते. आता रोगनिदान कसं करायचं ह्याच्यात आपल्याला कसं करणार. गाल वगैरे सुचतो, पण हे मम्स आहे ते कसं करणार. तर दिसणाऱ्या लक्षणावरून कानाच्या खाली व पुढील बाजूस असलेल्या आलेल्या सुजेवरून रोगनिदान होते. कानाच्या खाली व पुढील बाजूस आलेल्या सुजेवरून रोगनिदान होते. आता चिन्ह लक्षणं याची काय असतात की आपल्याला कसं चिन्ह लक्षणं याची काय दिसतात. तर ताप येतो. पॅराटाइड या लाल उत्पादक ग्रंथींना सूज येते. 3 आहे जिभेखालील ग्रंथींनाही सूज येते, त्यामुळे गिळताना बोलताना त्रास होतो. तोंड उघडताना वेदना होतात व त्रास होतो अशी रोग्याची तक्रार असते. सूज हळू कमी होते. ठीक आहे, सूज असते जी ही कमी होते. ताप येतो, सूज असते. पॅराटाइड लाल उत्पादक ग्रंथी आहे त्यांना सूज, जिभेखाली सूज असते, बोलताना गिळताना त्रास होतो. ठीक आहे. तर आता ह्याची परिचर्या काय करायची. ताप असेपर्यंत रोग्यास स्वतंत्र ठेवायचं, झोपवूनच ठेवायचं आहे, स्वतंत्र ठेवायचं आहे. तिसरा आहे मऊ व गिळताना त्रास होणार नाही असा हलका आहार द्यायचा. मऊ व गिळताना लिक्विड स्वरूपात आपण देऊ शकतो. तर एकदम मऊ द्यायचं, सॉफ्ट, की गिळताना त्रास होणार नाही. कारण खूप दुखत असणार, सूज आल्यावरती म्हटल्यावरती दुखत असणार. रुग्णांना खूप दुखतं, मग गिळताना सहज जावं लागेल, म्हणजे गिळता यावं. ठीक आहे. भरपूर पेय द्यायचं आहे पिण्यास, गरम पेय द्यायचे, त्यामुळे घशाला आतून शेक बसतो. तोंडाची स्वच्छता फारच चांगली ठेवावी लागते. मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करायला सांगायच्यात. काही वेळेस काय होतं, कॉन्व्हॅलेसंट सिरमचा उपयोग करतात. त्याच्यानंतर वापरलेल्या वस्तू व उत्सर्जित पदार्थ योग्य पद्धतीने जंतुरहितकरण करायचं आहे.
बाकीच्यांना व्हायला नको म्हणून जे वापरलेल्या वस्तू असतात त्यांचं जंतुरहितीकरण करायचं आहे, कारण एकामुळे दुसऱ्यांना संसर्गजन्य रोग आहे ते लक्षात घ्या. आता तुम्हाला कळालं तर जे मम्स असतील त्यांना थोडंसं असं वाईट टाकल्यासारखं नाही आहे, पण त्यांना थोडा वेळ एकटं राहू द्यायचं आहे, आराम करायची गरज असते, स्वतंत्र ठेवायचं की त्यांच्या वस्तू असतात त्या निर्जंतुक करायच्या आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ममची काळजी घ्यायची आहे. तर परिचर्या आणि औषधी उपचार असं झालं. त्याच्यानंतर प्रतिबंध, चिन्हे, लक्षणे, रोगप्रसार हा 5 मार्काला लिहायचा असेल तर हे तुम्हाला इनफ आहे लिहायला 5 मार्काला. तर आता ह्याचे विपरीत परिणाम फक्त राहिलेत काय असतात, तर विपरीत परिणाम आहेत स्त्रियांना ओव्हरीजना व पुरुषांमध्ये टेस्टिकल्सना दाह होण्याची शक्यता असते. पँक्रियाटिस, मायोकार्डिटिस आणि मेनिंगो एन्सेफलायटिस होऊ शकतो ह्याच्यामुळे. ह्याचे विपरीत परिणाम स्त्रियांना ओव्हरीजमध्ये व पुरुषांना टेस्टिकल्सना असं त्यांना दाह होतो. ठीक आहे, आणि पँक्रियाटिस, मायोकार्डिटिस, मेनिंगो एन्सेफलायटिस असे विपरीत परिणाम आहेत त्याचे. ठीक आहे, आणि मग नंतर ओव्हरीजना त्रास आला तर मग पुढे मेल लोकांना आणि फिमेल लोकांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, पण 100% नाही, काहीच लोकांना येऊ शकतो असं शक्यता असते फक्त ह्याची. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता विपरीत परिणाम. तर असा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की कळवा. आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.